राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली। सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। अधिकारी बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक कारवाईत हलगर्जीपणा करत असल्यास त्यांच्याविरुद्धही कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली। राज्यातील अपघात प्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे। केंद्र शासनाच्या सहकार्यानं त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे। ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट केल्या आहेत। तसंच लवकरच राज्याचं नवीन ॲग्रेगरेटर धोरण जाहीर केलं जाणार आहे। त्याद्वारे छोट्या वाहनांना कायदेशीर चौकटीत प्रवासी वाहतुकीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असं सरनाईक यांनी सांगितलं। राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बसेस खरेदी केल्या आहेत। संबंधित मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येक तासाला एसटी बस चालवण्याचे निर्देश दिले आहेत। पुढील 2 ते 3 महिन्यात दर अर्ध्या तासानं बससेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं। ठाणे जिल्ह्यातल्या बारवी धरणातील जलसाठा